हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीविषयीच्या काही टिप्स पाहणार आहोत, ज्या वापरून आपण थोडेसे यंग दिसू शकतो, त्याचबरोबर स्लिम आणि थोडेसे मॉडर्न सुद्धा दिसू शकतो। तर बऱ्याचदा काय होतं, आपली साडी तीच असते, मेकअप तोच असतो, हेअरस्टाईल सुद्धा तीच असते, पण साडी नेसण्याच्या एक छोट्याशा चुकांमुळे आपला जो ओव्हरऑल लुक आहे ना, याच्यामध्ये खूप मोठा असा फरक दिसत असतो। तुम्हाला इथे मी एक व्हिडिओ दाखवते आणि या बाजूला सुद्धा एक व्हिडिओ दाखवते। दोन्ही व्हिडिओजमध्ये थोडाफार तुम्हाला फरक जाणवत असेल बघा। मेकअप तोच आहे, हेअरस्टाईल तीच आहे, साडी सुद्धा तीच आहे आणि माणूस सुद्धा म्हणजे व्यक्ती सुद्धा तीच आहे। तरी सुद्धा फक्त साडी नेसण्याच्या थोड्याफार टिप्समुळे दोन्हींमध्ये खूप जास्त असा डिफरन्स आपल्याला दिसून येतो। बरेचदा काय होतं, आपण जो आपला जो साडी जी आहे आपली, त्याचा जो पदर आहे तो खूप मोठासा काढतो, त्याचबरोबर ज्या आपल्या निऱ्या आहेत त्या सुद्धा खूप फुललेल्या असतात किंवा त्या सुद्धा व्यवस्थित हव्या त्या जागी प्लेस झालेल्या नसतात। त्यामुळे ओव्हरऑल जो आपला लुक आहे ना, त्याच्यामध्ये खूप मोठा असा फरक पडत असतो। म्हणजे आपण खूप जास्त एजचे असल्यासारखे दिसतो। म्हणजे जरी आपलं एज जरी कमी असेल ना, साडी नेसताना केलेल्या या चुकांमुळे आपण खूप जास्त वयस्कर किंवा जास्त एजच्या दिसू शकतो। तर या चुका टाळून परफेक्ट पद्धतीची साडी कशी नेसायची, चला पाहूया। तर इथे माझ्याकडे एक कांजीवरम साडी आहे आणि ही मी घेतलेली आहे बघा। म्हणजे अशा काठपदरच्या ज्या साड्या असतात ना, त्यामध्येच खूप जास्त प्रॉब्लेम येतो की आपण ह्याच्यामध्ये खूप जास्त जाड दिसतो किंवा साडी व्यवस्थित बसत नाही। अगदी जरी तुम्ही बिगनर्स असाल ना, तरी सुद्धा साडी व्यवस्थित पद्धतीने नेसू शकता, म्हणजे कितीही फुलणारी साडी असू देत। तर इथे बघा, हा आहे साडीचा आपल्या पदर। मी ऑलरेडी पेटिकोट वेअर करून घेतलेला आहे। जर तुम्ही हिल्स वगैरे घालणार असाल तर साडी वेअर करण्या अगोदरच हिल्स घालून घ्या, जेणेकरून तुम्हाला साडीचं जे मेजरमेंट आहे ना, ते व्यवस्थित सापडून जाईल। आता सगळ्यात पहिला बघा, खोवणीचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा पूर्ण कमरेभोवती खोवून घ्यायचा आहे। तर हा खोवणीचा भाग खोवत असताना आपला जो राईट लेग आहे ना, त्याच्या अगदी एक्झॅक्टली या बाजूने, म्हणजे थोडंसं बाजूने, एकदम समोरही नाही, थोडंसं बाजूला घ्यायचं एक साईडला आणि इथून खोवायला आपल्याला सुरू करायचं आहे। आणि अगदी आपल्या पूर्ण कमरेभोवती त्याचा एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आणि खाली सुद्धा बघा, अगदी जमिनीला टच होईल इतकं फॅब्रिक आपल्याला खाली सोडायचं आहे। म्हणजे आपली जी लेंथ आहे ती व्यवस्थित जमिनीला टच होईल अशा पद्धतीने साडीची ठेवायची आहे आणि आपल्या कमरेभोवती एक पूर्ण राऊंड करून घ्यायचा। त्यानंतर पदराचा जो भाग आहे ना, अशा पद्धतीने हातात घेऊन त्याच्या थोड्याशा चुन्या अशाच काढायच्या आणि पुन्हा त्याला पाठीमागून फिरवून उजव्या हाताखालून पुढे आपल्याला डाव्या खांद्यावरती आपल्याला प्लेस करून घ्यायचा आहे। आता हा तात्पुरता आपण असाच ठेवून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला पदराचं मेजरमेंट घ्यायचं आहे पहिल्यांदा। तर मला बघा, अगदी इथं एवढा असा पदर हवा आहे, तुम्हाला जेवढा पदर हवा आहे तेवढा तुम्ही ठेवून घ्या। त्यानंतर वरच्या बाजूचा जो काठ आहे ना, तो अशा पद्धतीने खेचून कमरेवरती इथे आपल्याला असा तात्पुरता खोवून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला पदराचं जे मेजरमेंट आहे ना, ते व्यवस्थित असं सापडून जाईल। तर एकदा का आपलं मेजरमेंट घेऊन झालं की त्यानंतर आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीच्या हेवी साड्या किंवा मग काठपदर साड्या ज्या असतात ना, त्याचा पदर स्वतः काढायला थोडंसं कठीण जातं, कोणाची ना कोणाची आपल्याला मदत लागते। पण अशा पद्धतीने, म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला हा पदर काढणं दाखवलेला आहे ना, त्या पद्धतीने जर तुम्ही पदर काढला तर तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही। अगदी तुमचं तुम्ही स्वतः खूप छान पद्धतीने पदर काढू शकता। तर समोरचा भाग घ्यायचा, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना, अगदी तशा पद्धतीने। आणि जिथून आपण पदर फोल्ड करून घेतलेला आहे ना, तिथूनच आपल्याला अशा प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत। तर या प्लीट्स ज्या आहेत त्या जास्त मोठ्या न काढता अगदी आपल्याला 3 ते 3.5 इंचाच्या प्लीट्स आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता या प्लीट्स काढून झाल्यानंतर बघा, इथे बघून घ्यायचं, आपलं वरची जी प्लीट आहे ना, ती थोडीशी तुलनेत बाकीच्या प्लीट्सच्या थोडीशी तुलनेमध्ये मोठी ठेवायची। त्यानंतर हाताने त्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या। आता इथे बघा, हे फोल्ड केलेलं जे आहे ना आपण, ते थोडंसं व्यवस्थित असं अरेंज करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं झटकून घ्यायचं। फोल्ड केलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या डाव्या हाताने थोड्याशा वरती पकडून धरायच्या आणि उजव्या हाताने व्यवस्थित अशा अरेंज करायच्या, जितके तुम्हाला लेंथ हवी आहे पदराची तिथपर्यंत। आता आपण परफेक्टली आपलं मेजरमेंट जे आहे ते घेतलेलं आहे, सो त्यानुसार आपल्याला पूर्ण जेवढा पदर आपण घेतला ना, तेवढा अरेंज करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, अशा पद्धतीने थोडंसं झटकून आतमध्ये फोल्ड केलेला जो पदर आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि आता हा जो पदर आहे ना, तो आपल्याला बरोबर आपल्या खांद्यावरती अशा पद्धतीने प्लेस करून घ्यायचा आहे। आता जर इथे तुम्ही ब्लाऊज ऑलरेडी वेअर केलेला असेल तर तुम्ही डायरेक्टली पिन लावून घेऊ शकता, पण इथे मी ऑलरेडी आता ब्लाऊज नाही घातलेला आहे, त्यामुळे मी इथं एक पिन लावून घेतलेली आहे बघा, अशा पद्धतीने। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला, अजून एक टिप सांगते। तर आता बरेचदा काय होतं, आपण अशा पद्धतीने पदर टाकतो पाठीमागे आणि पदराला इथे सुद्धा एक आपल्याला पिन लावायची असते पाठीमागे। तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कोणाची ना कोणाची मदत लागते। पण जर तुम्हाला स्वतः ती जर पिन लावून घ्यायची असेल तर अशा पद्धतीने अगोदर एक पिन लावून घ्या। त्यानंतर एक इतभर अंतर किंवा एक
एक 2-3 इंचाचा अंतर सोडून इथे बघा अशा पद्धतीने पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या अरेंज करून घ्यायच्या। वरचा जो काठ आहे तो थोडासा बाजूला फोल्ड करून ठेवायचा आणि आतल्या बाजूने ह्या सगळ्या प्लीट्स पकडून इथे आपल्याला अशा पद्धतीची एखादी पिन लावून घ्यायची आहे। आणि आता ही पिन लावून झाल्यानंतर वरचा जो काठ आहे ना तो याच्यावरती सोडून द्यायचा, जेणेकरून हा जो आपला पदर आहे ना पाठीमागून सुद्धा सेट होऊन जाईल। आता काय करायचं, अलगद असा उचलायचा पदर आणि पहिली जी आपण पिन लावून घेतलेली आहे ना ती बरोबर आपल्या खांद्यावरती ठेवून घ्यायची आणि सेकंड वाली जी आपण पाठीमागे लावलेली होती ती बरोबर आपल्या इथे खांद्याच्या पाठीमागच्या बाजूला येईल आणि इथे आपला जो पदर आहे तो पाठीमागे सुद्धा व्यवस्थित असा सेट होऊन जाईल। तर कोणाच्याही मदतीशिवाय पाठीमागून सुद्धा आपला जो पदर आहे तो आपण व्यवस्थित असा सेट करून घेतलेला आहे। त्यानंतर बघा आपण प्लीट्स काढून घेऊयात। आता नेहमी आपण प्लीट्स काढत असताना काय करतो, अगोदर हा भाग आपला सेट करून घेतो कमरेवरती आणि त्यानंतर आपण प्लीट्स काढतो, पण आज आपण तसं न करता अगोदर प्लीट्स काढून घेणार आहोत आणि त्यानंतर तो कमरेवरचा भाग सेट करून घेणार आहोत। आता नेहमी प्लीट्स काढत असताना आपण अशा पद्धतीच्या प्लेट्स काढतो, पण अशा पद्धतीच्या प्लीट्स जर काढल्या ना तर खूपच छोट्या छोट्या प्लीट्स येतात आणि काठपदर साडी किंवा हेवी साडी असेल ना तर त्याचा मग खूपच जास्त असा भुगा झाल्यासारखा दिसतो, फुगा आल्यासारखा दिसतो। तर अशा पद्धतीची जर साडी असेल ना तर शक्यतो तुम्ही अशा पद्धतीने प्लीट्स काढा, म्हणजे चिमटीमध्ये फॅब्रिक पकडायचं, बाकीची राहिलेली 3 बोटं आहेत आतमध्ये टाकायची, हात फिरवायचा आणि जे फॅब्रिक आहे ते डाव्या हाताने असं अंगठ्याजवळ आणायचं, अंगठा उचलून त्याच्यावरती ठेवायचा, पुन्हा करंगळीजवळ न्यायचं, करंगळी उचलून त्याच्यावरती ठेवायची। अशा पद्धतीने हीच प्रोसेस रिपीट करत करत आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण काढून घ्यायच्या। या प्लीट्स कसं तुलनेने थोड्याशा मोठ्या येतात त्यामुळे प्लीट्सचा जास्त भुगा होत नाही, फुगा होत नाही आणि आपली साडी जी आहे ती व्यवस्थित परफेक्टली अशी बसून जाते, जास्त फुलत नाही। आता आतमध्ये टाकलेली 3 बोट अशी अलगद बाहेर काढून घ्यायची। आता इथे बघा आपल्या प्लीट्स ज्या आहेत त्या तयार आहेत। आता हे व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या आणि नेहमी आपण वरची प्लीट मोठी ठेवतो अगदी तशाच पद्धतीने ही प्लीट आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि पुन्हा थोडीशी मोठी करून खेचून अशा पद्धतीने त्याला घ्यायचं आहे। आता या प्लीट आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घेऊयात आणि अरेंज करून झाल्यानंतर हे जे फॅब्रिक आहे ना हे आपल्याला हे असंच सैल ठेवायचं आहे, कारण याचं आपण नंतर ह्याला सेट करून घेणार आहोत। त्या अगोदर आपल्याला या ज्या निऱ्या आहेत त्या प्लेस करून घ्यायच्या आहेत। तर हाताने व्यवस्थित अशा निऱ्या सेट करून घेतलेल्या आहेत मी। वरच्या बाजूने एक 2-3 इंचाचं अंतर ठेवून खालती इथे निऱ्या व्यवस्थित करून तिथं सुद्धा मी एक छोटीशी पिन लावून घेतलेली आहे, जेणेकरून आपण काही काम करत असू किंवा काहीही असू तेव्हा आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्या बाहेर येणार नाहीत आणि आल्या तरी ते सुटून पडणार नाहीत। आता इथे व्यवस्थित अशी पिन लावून झाल्यानंतर निऱ्या ज्या आहेत त्या अगदी सेंटरला पकडून अशा पद्धतीने आतमध्ये टक करून घ्यायच्या आहेत आणि निऱ्या टक करून झाल्यानंतर बघा आता हे जे लूज फॅब्रिक आपण ठेवलेलं आहे ना ते सेट करून घेणार आहोत आपण। तर त्यासाठी बघा ही सगळ्यात वरची जी निरी प्लेट आहे ना ती राईट साईडून थोडीशी अशी उचकवून घ्यायची आणि तिथून आपला राईट हँड जो आहे तो आतमध्ये टाकून निऱ्यांखालून डाव्या बाजूला अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आणि हे जे आपण लूज फॅब्रिक ठेवलेलं आहे ना ते हातामध्ये पकडून डाव्या बाजूचं फॅब्रिक आपल्याला उजव्या बाजूला अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचं आहे। तर बऱ्याच जणींची कंप्लेंट ही असते की कमरेवरचा भाग जो आहे किंवा काठ आहे तो हवा तितका फिटिंग होत नाही। तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा काठ उजव्या बाजूला बाहेर काढलात ना तर तुम्हाला हवा तितका हा काठ फिटिंग करता येतो। फक्त उजव्या बाजूला ते कापड जे आहे किंवा वरचा जो काठ आहे तो खेचून घ्यायचा आणि डाव्या हाताने या ज्या कमरेवरच्या प्लीट आहेत त्या सुद्धा व्यवस्थित करून घ्यायच्या। त्यानंतर हे खेचून घेतलेलं जे फॅब्रिक आहे ना ते थोडंसं ट्विस्ट करून घ्यायचं आणि ते आतमध्ये टक करून त्याला वरून एखादी पिन लावून घ्यायची आणि आता ही उचकवलेली जी निरी होती ना ती सुद्धा आपल्याला आतमध्ये होती तशी टक करून घ्यायची आहे। आणि इथे बघू शकाल तुम्ही कमरेवरचा जो आपला भाग आहे तो व्यवस्थित असा हवा तसा आपल्याला इथे सेट होऊन जातो आणि हवा तितका आपल्याला फिट सुद्धा करता येतो। त्यानंतर बघा आपल्याला निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित असे सेट करून घ्यायच्या आहेत। तर काठपदर साडी आहे म्हणजे निऱ्या तर फुलतातच आणि मग यासाठी आपल्याला कोणाची तरी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते, पण जर दुसरं कोणी नसेलच अवेलेबल आणि स्वतःच करायचं असेल तर कशा सेट करायच्या हे बघूयात आपण। तर अगदी सेंटरला निऱ्या व्यवस्थित अशा पकडून आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आणि डाव्या हाताने खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या। हीच प्रोसेस 2 वेळा आपल्याला अप्लाय करायची आहे आणि अगदी शेवटच्या टोकाकडच्या निऱ्या जेव्हा आपण सेट करतो ना तेव्हा आपली जी निरीची शेवटची टोक आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून त्याचा रोल बनवून तो थोडासा असा फिट असा करून घ्यायचा आहे आणि हाताने त्या निऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा हातानेच प्रेस करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या निऱ्या खाली सोडा तुम्ही आणि बघा म्हणजे अगोदर निऱ्या खूप फुललेल्या होत्या पण आता बघा एकदम छान व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत आपल्या निऱ्या। त्यानंतर बघा समोरचा पदराचा जो वरचा काठ आहे ना तो सुद्धा कधी कधी आपला खूप लूज होतो। त्यासाठी इथं काय करायचं आहे, डाव्या हाताचं एक बोट असं काठावरती ठेवायचं आणि उजव्या हाताने थोडंसं फॅब्रिक वरच्या बाजूला खेचून इथे असा एक छोटासा
त्रिकोण तयार करायचा आहे आणि क्रॉसमध्ये इथे आपल्याला आतमध्ये एखादी छोटीशी पिन लावून घ्यायची. आता ही जी प्रोसेस आहे ना, ही आपल्याला पदर जेव्हा आपण सेट करतो ना तेव्हाच करून घ्यायची आहे. पण मी तेव्हा ब्लाऊज वेअर केलेला नव्हता, त्यामुळे मग ही मी आत्ता करते आहे. तर अशा पद्धतीने ही पिन जी आहे ती सेट लावून घ्यायची आणि याच्यावरती बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या प्लेस करून घ्यायच्या आणि समोरच्या ज्या छातीवरच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या सुद्धा हाताने आपल्याला व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत. आणि हा आहे आपला फायनल लुक. बघू शकाल तुम्ही, साडी जी आहे ती कांजीवरम आहे, काठपदराची साडी आहे, फुलणारी साडी आहे, तरी सुद्धा एकदम चापून सुपून आणि अगदी नीट नेटकी अशी ही साडी आपली दिसत आहे. कुठेही फुगा झालेला दिसत नाहीये किंवा कुठेही अशी उचकलेली दिसत नाहीये. अगदी अंगाबरोबर एकदम हवी तशी चापून चुपून बसलेली ही साडी आहे. तर या होत्या काही टिप्स ज्या वापरून आपण कमी एजच्या थोड्याशा स्लिम आणि थोड्याशा मॉडर्न सुद्धा दिसू शकतो. आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये हे सुद्धा सांगा की याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल. आणि एक मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की त्या टिप्स वापरून आपण थोडेसे स्लिम कसे दिसू शकतो. पण तेव्हा मला अशा कॉमेंट्स आल्या होत्या की तुम्ही ऑलरेडी बारीक आहात त्याच्यामुळे तितकासा डिफरन्स दिसत नाहीये. पण आय थिंक आता तुम्हाला एकदम क्लिअरली डिफरन्स दिसेल, कारण मी आता थोडीशी हेल्दी झाले, त्यामुळे थोडाफार तुम्हाला डिफरन्स कळून येईल. आणि हो, या टिप्स मी स्वतः फॉलो करते, त्यामुळे त्या 100% वर्क करतात हे मी तुम्हाला सांगू शकते. तर चला, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.